मी का 6 वाजता उठून काम करतो? 6 वाजता उठून फक्त ठेकेदार व ज्यांची त्यांच्या पक्षातील त्यांच्या विचाराची जी लोक होती त्यांच्या कामासाठी जाता 6 वाजता उठायचे. अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो तर एक शहाणा दीड शहाणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतात. तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? ते होल्डिंगला साहेब फोटो लावायचे त्याच्यावर त्यांचं लक्ष असायचं. काही बडबडायचं काही करायचं स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण मायचाला सकाळी 6ला उठून कामाला लागलेलं बघितलंय का? उगेच उचलली जीभ लावली टाळ्याला त्याला किंमत पण नाही द्यायला पाहिजे. हे असले कितीतरी आले कितीतरी गेले. पिंपरी चिंचवड शहरातील एक शहाणा म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला सोबत घेऊन फिरतो. तुझ्या बापाने बघितलं होतं का की मी कॉन्ट्रॅक्टर सोबत घेऊन फिरतो? असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विविध प्रकल्प आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज झालं. सांगलीत अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार कामटे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सकाळी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी ठेकेदारांना घेऊन जातात असा आरोप केला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की रोज सकाळी उठून कोणीतरी बरळत असतं, मला त्या फंद्यात पडायचं नाही, त्यांना काही उत्तर देत बसण्यापेक्षा मला कामे करायची आहेत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. काल एक घटना घडली. दोघे फेसबुकवर लाईव्ह करत होते पण एकाने अचानकपणे दुसऱ्याला बंदुकीने गोळ्या घातल्या. आता दोघे बंदिस्त ठिकाणी गप्पा मारत असतील तर ते मित्र आहेत असंच वाटणार. पोलिसांनाही तेच वाटलं पण नंतर एकाने दुसऱ्या मित्राला गोळ्या घातल्या. आता फेसबुक लाईव्हवर हे घडलं. हे बघा, पोलिसांचं काम करतोय, आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप करत नाही. आळंदी, देहू, राजगुरुनगर, वाघोली या भागात लोकसंख्या वाढलेली आहे. हा पट्टा एकत्र करावा लागणार आहे. तिथं नवी महापालिका स्थापन करावी लागेल. मी त्या दृष्टीने पावलं टाकतोय. पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोड झाल्याशिवाय पर्याय नाही. त्या कामासाठी 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मेट्रोचे जाळे सर्वत्र पसरावे लागणार आहेत तरच वाहतूक कोंडी सुटणार आहे. महापालिकेत नगरसेवक असले पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात. परंतु ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. असा निकाल लागेपर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नगरसेवक नसल्याने आयुक्तांना सर्व अधिकार आहेत. तुम्ही शहर हिताचे काम करून घ्या. पवार पुढे म्हणाले, विकासाचे काही घेणं देणं नाही, ते लोक विकासाला विरोध करत असतात. चाकण, खेड, आळंदी ही नवीन महापालिका करावी लागणार आहे. त्याचे नियोजन सुरू केलं आहे. दिल्लीनंतर मुंबई, पुण्यातून सर्वाधिक प्रदूषण आहे. त्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई मशीनद्वारे पाणी शिंपडून धुलीकरणावर नियंत्रण मिळवले जात आहे असंही पवार यावेळी म्हणाले.